नमस्कार, इंटरलक्स स्पेसमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आजपासून एक नवीन ब्लॉग हे तयार करणार आहोत आपल्या पेजसाठी, जे की असेल जे काही घटना आपल्या इंटेरियर डिझायनिंग किंवा ऑनसाईट घडतात, त्याची एक स्टोरी टेलिंग मध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्की हे व्हिडिओ तुम्हाला आवडेल. लाईक करा, फॉलो करा आणि या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा. आपली पहिली कहाणी असणार आहे एका 2 BHK प्रोजेक्टची, जी रिसेंटली आपल्यासोबत चालू आहे. तर घटना अशी की सप्टेंबर 2024 मध्ये आपण एक प्रोजेक्ट कन्फर्म केला होता आणि डील क्लोज केली होती. तर त्याचं डिझायनिंग फेज तेव्हा स्टार्ट झालं. 1 महिन्याच्या आत डिझायनिंग कम्प्लीटही झालं. परंतु बिल्डर साइडने पोझिशन देण्यामध्ये काही डिले केला आणि तो डिले डिसेंबर एंड पर्यंत गेला. डिसेंबरमध्ये आम्ही काम चालू करणार तेवढ्यात क्लायंटच्या साइडने त्यांच्या घराची पूजा आहे व पूजा आधी करूया आणि नंतर इंटेरियर करूया असं निर्णय घेतला गेला. मग त्यानंतर त्यांची पूजा झाली, सर्व काही झालं. मग आम्ही फायनल स्टेजला आलो की आता काम चालू करूया. पण त्या क्षणी त्यांच्या घरात अजून एक घटना घडली. ते की अशी की ऑलरेडी त्यांनी घर घेऊन म्हणजे भरपूर स्ट्रगलने त्यांनी त्यांचा एक फ्लॅट, जो स्वप्नाचं घर आपण म्हणतो, ते घेतला होता. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यात त्यांची लाईफची सेव्हिंग पूर्ण इन्व्हेस्ट केली होती. पण आता पुढचा प्रश्न असतो की डिझायनिंग किंवा आपण म्हणतो इंटेरियर हे आपल्या घराचं कसं करणार. मग त्यांनी निर्णय घेतला की आपण एक लोन प्रोसेस करू आणि त्यानंतर आपला जो काही इंटेरियरचं काम आहे ते चालू करूया. मग त्यांचा हा निर्णय जानेवारीच्या एंड पर्यंत झाला. परंतु तेव्हा अजून एक घटना त्यांच्या घरात अशी घडली की त्यांच्या हस्बंडची रिसेंटली जॉब गेली. त्या पिरियडमध्येच जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की त्यांना काम चालू करायचं आहे. तर जॉब सुटल्यामुळे त्यांनी ते काम अजून थोडंसं पोस्टपोन केलं आणि रिसेंटली 2 मार्च 2025 रोजी आम्ही त्यांच्या घरात प्लाय आणले व त्यांच्या घरात पूजा करून काम स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतरही आम्ही काही दिवस काम चालू ठेवलं. नंतर परत एकदा कुठेतरी फायनान्शियल प्रॉब्लेमचा डोंगर कोसळला आणि त्यानंतर जे प्रोजेक्ट आता चालू झालं होतं, परत त्याला कुठेतरी पॉज मिळाला. आता पॉज असा मिळाला की त्यांनी जिथे फाईल टाकली होती तिथे त्यांची फाईल सँक्शन नाही झाली आणि त्यानंतर त्यांना खूप स्ट्रगल करून मल्टिपल ठिकाणी त्यांच्या लोनच्या फाईल पुढे सरकवावं लागले आणि त्यानंतर फायनली 8 दिवसानंतर त्यांची फाईल सँक्शन झाली व पैसे त्यांच्या बँकेत आले. परंतु ह्या मध्य कालावधीमध्ये आमच्या साईडने काही निर्णय आम्ही घेतलेत. जसं की 8 दिवस काम बंद ठेवलं गेलं. कारण जे काही मटेरियल आपल्याकडे आलं होतं ते सप्लायर्स किंवा जे लेबर्स आपल्याकडे काम करणार होते ते आपल्याला पैशाची डिमांड करत होते. परंतु हे लोनचं जे डिले झाल्यामुळे आपण ते काम थोडंसं स्थगित केलं, म्हणजे थोड्या दिवसासाठी पॉज केलं. आणि तो जो 8 दिवसाचा कालावधी होता त्या पिरियडमध्ये आपण त्या कार्पेंटरला एका नवीन साईटवरती ऍज अ लेबर कॉन्ट्रॅक्ट त्याला घेऊन दिलं, डायरेक्ट क्लायंटच्या साईडने. ज्याच्यात आमचा फक्त उद्देश एकच होता की जो कोणी कार्पेंटर आपल्याकडे काम करतोय तो बसून नाही राहावा व त्याचं पोट पाणी चालत राहावं, या दृष्टिकोनाने आम्ही ते काम घेऊन त्याला दिलं. परंतु ते काम 8 दिवसात नाही झालं. त्यांच्या अकाउंटला पैसे आले, परंतु ते काम 8 दिवसात नाही झालं. ते काम अप्रॉक्सिमेटली 15 ते 20 दिवस चाललं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपण साईट चालू करतो आणि इन केस काही गोष्टीमुळे साईटमध्ये ब्रेक लागतो, तर ब्रेक लागल्यानंतर वी कॅन प्रेडिक्ट की जो लेबर दुसरीकडे जो ब्रेक टाइम मध्ये गेला तर तो तेवढ्याच टाइम मध्ये परत येईल. तर इथं पहिली मिस्टेक झाली की तो लेबर आम्ही तिथे टाकला आणि तो 8 दिवसापेक्षा जास्त तिथे काम निघालं. नो डाऊट, आता एखाद्याच्या घरात आपण जेव्हा जातो काम करायला तर आपण असं ठरवतो आधी की एवढंच काम करायचंय. पण जसं जसं फायनान्शियल वाढत जातं समोरच्या पार्टीचं की बाबा आपल्याला हे पण बनवायचं ते पण बनवायचं, तर ऍड ऑन काम झाल्यामुळे तो डिले झाला.
म्हणजे विचार कर, आता ऑलरेडी आपण 8 दिवस काम केलं होतं, नंतर 8 दिवसाचा ब्रेक झाला आणि त्यानंतर परत 15 ते 20 दिवस अजून काम ते पुढे त्यांचं चालत राहिलं. ठीक आहे. त्यानंतर 20 दिवसानंतर परत तो कार्पेंटर रिटर्न आपल्या साईटवरती आला. त्याने काम चालू केलं. परंतु त्याच्या स्पीडमध्ये कुठेतरी आधीसारखी पॉवर नव्हती. तर विशेष म्हणजे काय, की आधी जेव्हा ते स्टार्टिंगला काम करत होते, तर 8 दिवस त्याच्याकडे 4 लेबर्स होते त्याच्या हाताखाली. आणि नंतर जे काम त्यांनी चालू केलं, तेव्हा त्याच्याकडे हार्डली 1 किंवा 2 माणसं होते. असं चालत राहिलं आणि मध्ये आमच्या घरात म्हणजे माझ्या स्वतःच्या सिस्टरचं लग्न होतं. तर त्या पिरियडमध्ये मला त्या कारणामुळे गावी जायला लागलं आणि त्याचाच ॲडव्हांटेज त्या कार्पेंटरनी घेतला. ॲक्चुअली काम माझं, कार्पेंटर माझा. स्टील कार्पेंटर काही गोष्टी त्यांनी थोड्याशा लालचमुळे निगेटिव्हली घेतल्या. आता त्यांनी काय केलं, जेव्हा मी माझ्या गावी गेलो, तेव्हा त्याने क्लायंटला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला. जसं की जे काम राहिलेलं आहे, "सर आप मुझे दे दो, मैं आपका काम सस्ते में करता हूँ. ये इंटीरियर डिजाइनर ऐसा है, इसका ऐसा है, उसका वैसा है, ये पैसे ही नहीं देता है." म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याने निगेटिव्हली क्लायंटला सांगायला सुरुवात केली. जेणेकरून क्लायंटने त्याचा ऐकून प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घ्यावा आणि त्याला द्यावा. पण क्लायंट प्रोफेशनल्स होते आणि त्यांचं माझं घरचं एक रिलेशन आम्ही मेंटेन केला होता. त्यामुळे ते मॅनिप्युलेट नाही झाले व त्याला ट्रस्ट न करता त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी व्यवस्थित होते. मी लग्नावरून परत आलो. काम सुरळीत सुरू होतं. परंतु कार्पेंटरच्या साइडने वारंवार मला पैशाची डिमांड चालू झाली. काम कमी आणि पैसे जास्त असं काहीतरी बॅलन्सिंग त्या साईटवरती निर्माण झालं. अनफॉर्च्युनेटली त्याला मी डायरेक्ट कमिट केलं, की "तू हे काम कंप्लीट कर आणि तुझे जे काही पैसे आहेत ते तू घेऊन जा." परंतु त्याने 1 दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी परत नाटक करायचं सुरुवात केलं. तो आजारी आहे असं दाखवलं, चक्कर येऊन पडायचं नाटक केला व काही फेक डॉक्युमेंट दाखवले, की मला हॉस्पिटलला जायची गरज आहे. आता आपण पडतो भोळे. आपण क्लायंटला डिमांड केली. क्लायंटने पण माझ्यावर ट्रस्ट ठेवून त्या रात्री आय थिंक मी दिवसभर तिथे होतो आणि रात्री समथिंग 7:30-8च्या दरम्यान त्यांनी मला काही फंड्स पुरवले आणि ते फंड्स मी ॲज इट इज त्या कार्पेंटरला दिले. नेक्स्ट डे सकाळी मी त्याला कॉल केला. त्याने कमिट केलं, की "मी आज आजारी आहे. मी साईटवर येऊ शकत नाही." मी एक्सेप्ट केलं. म्हटलं तो आजारी होता काल रात्री, आज हॉस्पिटलला गेला असेल. त्या दिवशी त्याला आपण सोडलं. दुसऱ्या दिवशी सेम त्याची कमिट आली. नाही, दुसऱ्या दिवशी तो म्हटला, की "मी साईटवरती जाणार आहे." परंतु अर्ध्या 1 तासानंतर त्याने फोन उचलायला बंद केलं. आम्ही त्या दिवशी त्याला कंटिन्यू 100+ कॉल्स केले. साधारणपणे आम्ही 9:30 वाजेपासून तर 5:30-6 वाजेपर्यंत त्याला कॉल ट्राय करत होतो. पण त्याने एकही कॉल पिक केला नाही. वरून आपले जे क्लायंट होते, ज्यांचं काम चालू होतं, ॲक्चुअली ते तिथे राहत होते आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी सफर करायची अननेसेसरी गरज पडत होती. त्यांना ह्या कार्पेंटरमुळे किंवा माझ्यामुळे हा जो त्रास होत होता, हे मला कुठेतरी ऑब्स्टेकल किंवा माझं नाव हे कुठेतरी डॉमिनेट होत होतं. त्यानंतर क्लायंटच्या साइडने अशी मागणी आली, की जर या कार्पेंटरकडून काम होत नाहीये, तर आपण हे काम दुसऱ्या कार्पेंटरला का देत नाही? स्टिल एवढं सगळं होऊन पण मी क्लायंटला सांगितलं, की "सर, मला कोणासोबत रिलेशन खराब करायचे नाहीये. एखाद्याच्या पोटावर पाय देऊन आपल्याला चालत नाही. त्याला पण 4 पैशाची गरज आहे किंवा त्याने पण काम जे आत्तापर्यंत केलंय ते त्याच्या हाताने होऊ द्या." असं मी क्लायंटला सांगितलं. परंतु त्याने दुसऱ्या दिवशी पण सेम केलं. मग नकळत आम्हाला हा निर्णय आमच्या मनाविरुद्ध घ्यावा लागला, की तो काम त्याला त्याच्याकडून न करता दुसऱ्या कार्पेंटरला दिलं. आता एवढी सगळी सिच्युएशन झाली. त्यांनी माझं जे नाव होतं ते क्लायंटच्या मनात कुठेतरी निगेटिव्ह करायला सुरुवात केली होती.
मॅन्युप्लेट करत होता. तो आमचे फोन नाही उचलत होता. त्याच्यात अजून एक गोष्ट त्याच्यात आम्हाला खटकली ती अशी, की त्यांनी आमचे कॉल नाही उचलले आणि रात्री 7 वाजता क्लायंटला कॉल करतो आणि सांगतो, की "सर, आप मेरे से काम मत निकालो. सर को बोलो कि मुझे ही काम दे. मेरे से काम मत निकालो. मैं इतने दूर से आया हूँ." लाइक दिस असं काही गोड बोलून मॅन्युप्लेट करायचा प्रयत्न तो करत होता. परंतु सरांनी माझ्यासोबत चर्चा केल्यावरती त्यांना लक्षात आलं, की हा फक्त अन् फक्त त्याचा स्वार्थ बघतो आणि या गोष्टी करतोय. प्लस दुसऱ्या दिवशी आम्हाला हे पण कळालं, की जे त्याने आम्हाला सांगितलं होतं, की मी आजारी आहे, मी घरी आहे, मी झोपलेलो आहे. तसं नाही असताना त्याने कुठेतरी अजून एक साईट घेतली होती आणि ती साईट पण अशी घेतली होती, की माझ्याच क्लायंटकडून मॅनिप्युलेशन करून त्यांना मनात भरून ती क्लायंट परस्पर ती साईट घेतली होती. अशी सिच्युएशन या साईटवरती सगळी निर्माण झाली. स्टिल आम्ही हार मानली नाही. आम्ही लढत गेलो. आम्ही काम करत गेलो. पण आज त्या साईटचा शेवटचा दिवस होता. जिथे आम्ही आज हँडओव्हर देणार आणि त्याने टोकाचा पाऊल त्या ठिकाणी उचलला. तो असा की त्याने जाऊन देहू पोलिस स्टेशनला कंप्लेंट केली, की डिझायनरने माझं काम काढून घेतलं, मला पेमेंट देत नाही, माझे एवढे पैसे बाकी, माझे तेवढे पैसे बाकी. लाइक दिस त्याने कमेंट्स खूप सारे तिथे फेक कमेंट्स पास केले. पोलिस स्टेशनमधून मला कॉल आला. मी तिथे गेलो. त्यांनी मला पुरावे मागितले. मी त्यांना सगळे पुरावे दाखवले. पोलीस साहेबांनी मला खूप सपोर्ट केला त्या क्षणी, की बाबा अशा गोष्टी होतात. प्लस त्याला पण जाब विचारलं, की "तुझ्याकडे काय आहे पुरावा?" त्याच्याकडे काहीही पुरावा नव्हता. आता अननेसेसरी मला त्रास झाला, त्या साहेबांना त्रास झाला. म्हणजे कुठेतरी या सिस्टमचा गैरवापर त्या मनुष्याने तिथे केला. त्यानंतर आम्ही त्याला पण मात दिली. त्या गोष्टी संपल्या. तर आम्ही फायनली आज त्यांचा हँडओव्हर दिला आणि हॅपीली त्यांचं जे प्रोजेक्ट आहे त्यांना डिलिव्हर्ड केलं व त्यांनी जे तिथे काम करत होते त्यांनी त्यांनाही एक छोटंसं बक्षीसही दिलं व त्यांचं जे रिमेनिंग पेमेंट होतं ते जागेवर रिलीज केलं. सगळ्या गोष्टी हॅपीली पार पडल्या. पण काही घटना हे जे डार्क साइड्स आहेत, जे साईटवरती घडतात, ते मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये म्हणा किंवा या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे व येणारा जो काही काळ असेल, जे काही पण आमचे गोष्टी, गंमत साईटवरती होतील, त्याची व्हिडिओ बनवून आम्ही या चॅनलवरती टाकत जाऊ व तुम्हाला असं काही स्टोरीज जे इंटेरियर डिझायनरच्या फर्ममध्ये किंवा बॅकग्राऊंडमध्ये घडतात, हे ऐकायचे असतील, तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत जातील. धन्यवाद. इंटरलेक्स स्पेसतर्फे